नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी सेवेचा अचूक हवामान अंदाज. मी हवामान अभ्यासक सचिन मिसाळ. तर आपण आजपासून अर्थात 13 ते 17 दरम्यान राज्यातील वातावरण कसं राहणार आहे याची अचूक माहिती आपण देणार आहोत. शेतकरी मित्रांनो, राज्यात आपल्याला जाणवत असेल की 11-12 तारखेला वारं हे जोरात वाहत होतं, थंडी देखील कमी झालेली आहे आणि आज तर थंडी बरेचपैकी कमी झालेली आहे. ढगाळ स्थिती आहे, धुई आहे. अशा वातावरणामध्ये शेतकऱ्यांनी गोंधळून जायचं कारण नाही आहे. आपल्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर आपण भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 13 जानेवारी, 14, 15, 16 आणि 17 तारखेला पूर्ण ढगाळाची स्थिती असणार आहे, अर्थात ढगाळ वातावरण असणार आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त जे वारे आहे हे महाराष्ट्राच्या दिशेने येऊ लागल्यामुळं आणि WD सक्रिय झाल्यामुळं राज्यावरती अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र येथील काही जिल्हे यात 16 आणि 17 तारखेला हलका शिडकाव देखील होणार आहे. तो पाऊस जो आहे तो अतिमुसळधार नसणार आहे किंवा पेंडवल देखील होणार नाही, फक्त तुरळक शिडकाव होईल. जसं की पत्र्यावरून पाणी खाली येतं तशा प्रकारची स्थिती किंवा दारामध्ये आपण सडा मारतो तशा प्रकारची स्थिती 16 आणि 17 तारखेला यावेळेस होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, यावेळेस आपण आपल्या पिकाची निश्चितपणे काळजी घ्यायची आहे आणि आज आणि उद्या मात्र राज्यामध्ये धुई आणि धुक्याचं प्रमाण हे अधिक असणार आहे. आपला गहू असेल, हरभरा असेल, आपलं द्राक्ष पीक असेल, याच्या ज्या फवारण्या आपण घेत असतो त्यासंबंधी आपण भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे आणि योग्य अशीच फवारणी करून घ्यायची आहे. कारण या काळात आपण जर पिकांची काळजी नाही घेतली तर ज्या पिकांना फुलोरा आलेला आहे तर तो फुलोरा गळू शकतो किंवा पिकांची वाढ संदर्भात काही अडचणी असतील किंवा आर्द्रता वाढल्यास काय परिणाम होईल, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानं सोडवून घ्यायच्या आहेत. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात देखील राज्यामध्ये पुन्हा WD सक्रिय होताना दिसतोय. अनेक मॉडेलच्या आधारे आम्ही या स्थितीचा अभ्यास करून आपणास सांगत आहोत की 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान पुन्हा एकदा राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण हेही सांगितलं होतं की यावर्षी म्हणजे 2025मध्ये राज्यामध्ये अवकाळी स्थिती ही अधिक राहणार आहे. अर्थात प्रत्येक 15 दिवसाला WD हा सक्रिय होताना दिसतोय. पुढे जाऊन तो फेब्रुवारी महिन्यात म्हणजे 16, 17 आणि 18 तारखेला देखील WD सक्रिय होतोय. या काळात देखील राज्यामध्ये पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, एप्रिल आणि मे महिन्यात मात्र राज्यामध्ये अवकाळी जो पाऊस पडणार आहे हा कदाचित थोडासा मोठा असू शकतो. कारण यावेळेस तापमान हे वाढल्यामुळं पाऊस हा अधिक पडत असतो. सध्या थंडीचा प्रभाव असल्यामुळं ढग एका ठिकाणी स्थिर होत नाहीत किंवा ते ढगांना सक्रिय होऊ देत नाहीत, म्हणून पाऊस हा अधिक पडत नाही. परंतु एप्रिल आणि मे महिन्यामध्ये काय होतं तर टेम्परेचर वाढल्यामुळं ढग एका ठिकाणी स्थायिक होतात आणि पावसाचं अनुकूल वातावरण तयार होतं आणि जोरदार पाऊस देखील पडू शकतो. आपण त्या संबंधात जी नवीन माहिती आहे नवीन व्हिडिओमध्ये देणारच आहोत. परंतु सध्या 13 ते 17 दरम्यान राज्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे, तर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची निश्चितपणे काळजी घ्यायची आहे. धन्यवाद.